निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा दिला आहे, तर तुम्ही काँग्रेसला राजीनामा दिला का? मी अजूनही काँग्रेसचा पक्षश्रेष्ठी जर मला पक्षातून काढाल तरी मला मान्य आहे आणि पक्षासोबत मी आजही माझा निर्णय एकच आहे। नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। आज अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात जय हिंद क्रीडा मंडळ या ठिकाणी एक पत्रकार परिषद पार पडली आहे। नेमकं कशासाठी पत्रकार पार पडले या होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्या मार्फत सर्व गावाला आणि सर्व लोकांना माहिती व्हावं या दृष्टीने ही पत्रकार परिषद घेतली होती। आमचे सहकारी लहान बंधू वाघसाहेब आणि महेश भाऊ कलावटे यांनी काँग्रेसचे असताना सुद्धा म्हणजे पक्षाच्या व्यतिरिक्त त्यांचा पक्ष जो आहे तो कायम राहील, त्या पक्षाच्या व्यतिरिक्त चांदूर रेल्वेचा म्हणजे आपल्या पॅनलला प्रियंका विश्वकर्मा यांना म्हणजे मदत करावी या दृष्टीनं सर्व पक्षाचे पदाधिकारी ज्यांनी सहकार्य दिले ते हजर होते। ही माहिती सर्वांना व्हावी की बा इतके लोक या प्रियंका विश्वकर्मा सोबत आहे या दृष्टीने पत्रकार परिषद होती। आज आपलं चांदूर विकास पॅनलसाठी फार मोठी बातमी आहे। या शहराचे उद्योन्मुख नेतृत्व ज्यांनी नगराध्यक्ष पक्ष पदाकरिता आपला फॉर्म भरला होता, आज त्यांनी तो परत घेऊन आपल्या चांदूर या पॅनलला पाठिंबा दिलेला आहे। त्यासोबतच महेशजी कलावटे माजी सभापती यांनी सुद्धा आज आपलं चांदूर पॅनलचा सहभाग होऊन दोघांनीही प्रभाग क्रमांक 4 मधून आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्या अनुषंगाने हर्षलजी आणि महेशजी यांचं स्वागत करतो। आपल्या होऊ घातलेल्या 2025च्या सार्वत्रिक नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मी माझ्या पत्नीची नगराध्यक्ष या पदाकरिता उमेदवारी दाखल केली होती। मला माझ्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष उमेदवारी दाखल केली होती, परंतु शहराचा विकास हा सत्तेच्या माध्यमातून जात असतो याची जाणीव मला होती आणि माझ्या उमेदवारीमुळं भलतंच काहीतरी घडून जायचं, नको असलेले शहराला नको असलेले उमेदवारांना त्याचा फायदा होईल असं काही व्हावं नाही म्हणून शहरात ज्यांना व्हिजन आहे, शहरात आपला भ्रष्टाचार खूप माजला आहे आणि तेच नगरसेवक तेच ठेकेदार ही जे आपल्या इथे एक परंपरा रूढ झाली आहे याच्यापासून दूर जाण्यासाठी आपलं चांदूर हे जे पॅनल इथे प्रस्थापित झालं आहे त्यांना आज आमचा पाठिंबा दर्शवत आम्ही आमची उमेदवारी आज मागे घेतली आहे। निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा दिला आहे, तर तुम्ही काँग्रेसला राजीनामा दिला का? मी अजूनही काँग्रेसचा राजीनामा दिला नाही। काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा मी राजीनामा दिला नाही। माझे पक्षश्रेष्ठी मला पक्षातून काढतील तर मला ते मान्य आहे। तुम्ही प्रश्न विचारला की निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा दिला आहे, असं नाही आहे। मी पाठिंबा दिला आहे आपलं चांदूर या पॅनलला आणि चांदूरच्या विकासाचं विजन असणारं हे पॅनल मला वाटतं आहे, म्हणून या निवडणुकीपुरता मी हा माझा पाठिंबा आहे। इतर निवडणुकात या पाठिंब्याचा काहीही संबंध राहणार नाही। या पॅनल थ्रू आम्ही सगळे पॅनलचे जेवढेही 20 उमेदवार आहे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे, ते भरघोस मतांनी निवडून येऊन शहराचा विकास घडवून आणण्याचा आमचा मानस आहे आणि हे फक्त आम्ही 5 वर्षासाठीच आमची या पॅनलची बांधिलकी राहील, जे आम्ही सभागृहात जाऊ त्याची इतर निवडणुकांसोबत याचा संबंध नाही। पुन्हा एकदा क्लिअर करतो की हा पाठिंबा फक्त आपलं चांदूर या पॅनलसाठी आहे, आपण कोणाहीसाठी नाही, पर्सनली कोणाहीसाठी हा पाठिंबा नाही। आपण काय सांगा ना, आपण सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते आहे। चांदूरच्या विकासाकरता आणि माझ्या कुटुंबाला आणि माझ्या प्रभागाच्या लोकांना नगरपालिकेकडून जे काही फॅसिलिटी आहे, जे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि जनतेची समस्या नगरपालिकेपर्यंत पोहोचवणे या हेतूने आपला चांदूर या गटला मी माझा पाठिंबा दिला। मी माझा पक्षाचा राजीनामा दिला नाही। पक्षश्रेष्ठी जर मला पक्षातून काढाल तरी मला मान्य आहे आणि पक्षासोबत मी आजही माझा निर्णय एकच आहे की मी पक्षासोबत माझी बंडखोरी केलेली नाही आहे। मी पक्षासाठी आहे।